देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी। देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी या भक्ती जागरात मी सुरभी हांडे तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत करते। आपण आपल्या आयुष्यात सगळं काही मिळावं म्हणून खूप मेहनत करत असतो आणि सगळ्यात शेवटी पांडुरंगाला म्हणतो, हे पांडुरंगा, आता या पुढचं सगळं तुझ्या चरणी मी अर्पण करतो। पण नाही, ती भक्ती त्या वेळेपेक्षा आत्तापासून जर आपण करत राहिलो, त्या भक्तीत जर आपण आत्तापासून विलीन झालो, तर त्या भक्तीला आणि त्या पांडुरंगाला अजून जास्त महत्त्व आहे असं मी म्हणेन। तर या भक्तीत विलीन होण्यासाठी आजचं आपण कीर्तन ऐकूयात। चला तर मग। रामकृष्ण हरे पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तुहा विठ्ठल बरवा बरवा तोहा माधव बरवा पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तुहा विठ्ठल बरवा विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल भोळे भाविक हे जुनाट चांगले 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 हो यतैसे केले भक्ती भावे यतैसे फास्ट केले फास्ट भक्ती भावे हो यतैसे केले भक्ती भावे हा म्हणवोनी चिंता नाही आमदासा मनवोनी चिंता नाही आमदासा न भेऊ गर्भवासा जन्म घेता आपुलिया इच्छा करू गदारो आपुलिया इच्छा आपुलिया इच्छा करू गदारो इच्छा करू गदारो भोगु सर्व काळ सर्व सुखे भोगु सर्व काळ तुका म्हणे आम्हा देवाचा सांगा आम्हा देवाचा सांगा तुका म्हणे
मनवोनी चिंता नाही आम्हा दासा चिंता नाही आम्हा दासा मनवोनी चिंता नाही आम्हा दासा चिंता नाही आम्हा दासा नाभ्यऊ गर्भवासा जन्म घेता देवाचा जन्म घेता देवाचा जन्म घेता विठोबार कुमाई विठोबार कुमार जय 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 विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठ्ठला 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 हरे विठ्ठला विठ्ठला ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय विठ्ठला 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 हा विठ्ठला 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 भोळे भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे म्हणवोनी चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता आपोलिया इच्छा करू गदारोळ आपोलिया इच्छा करू गदारोळ भोगू सर्व काळ सर्व सुखे म्हणवोनी चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंबत येर येरा मनवोनी चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता विठ्ठला 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 परम पुरुष शौर्य पांडुरंग मुरारी कमल नयन काना गोपिका चित्तहारी प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संतांचे या दुसरे चरण संतांचे या दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पादाने कथेला विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पादाने कथेला विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभुज तेजस्फुरधिक प्रदेशम विधींद्रादिदेवय सदास्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी भोळे भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे म्हणवोनी चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी
कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत संत श्रेष्ठ ज्ञानाचा सागर भक्तीचा आगर वैराग्याचे शिखर असणारे श्रीमंत ज्ञानवंत कृपावंत ज्यांच्या अभंग वाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, वेद मंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता अशी उपमा दिली जाते. असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि भगवंताची भक्ती केल्यानंतर त्या भक्तीच्या द्वारा प्राप्त झालेल्या स्थितीचं उत्कृष्ट वर्णन करणारा अभंग आहे. विठाला अभंग श्री जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा आहे आणि 4ही चरणाचा सरळ सरळ अर्थ असा आहे की तुकोबाराय म्हणतात, आम्ही ज्या भगवान परमात्म्याची भक्ती करतो, आम्ही ज्या देवाची भक्ती करतो, तो उपास्य असणारा भगवान परमात्मा कसा आहे, तर महाराज म्हणतात तो भोळा आहे, भाविक आहे, जुनाट आहे आणि चांगला आहे. भक्तीच्या प्रेमाने जसा केला तसा तो होतो. अभंगाचं पहिलं चरण होय तैसे केले भक्ती भावे. मग ज्यावेळेस एक वेळेसचा प्रसंग असा आहे की तुकोबाराय भंडाऱ्या डोंगरावर भजन करण्याकरता बसले होते. त्यावेळेस काही साधक मंडळी, काही लोक तुकोबारायांकडे गेले. त्यांनी प्रश्न केला, का हो महाराज, तुम्ही म्हणता होय तैसे केले भक्ती भावे, भक्तिभावानं जसा केला तसा तो होतो, पण जसा केला तसा तो होऊन नेमकं करतो तरी काय, करतो तरी काय? तेव्हा महाराजांनी त्यांना उत्तर देताना असं सांगितलं की महाराज म्हणतात, जसा केला तसा तो होतो आणि तसा होऊन त्याची भक्ती करणाऱ्या, त्याची उपासना करणाऱ्या त्या हरीच्या दासाच्या जीवनातील चिंता आणि गर्भवासाची भीती तो भगवान परमात्मा हरण करतो. म्हणून या मृत्यूलोकामध्ये जीवन जगत असताना हरीच्या दासांना जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची चिंता नाही आणि त्यांना जन्माला येताना गर्भवासामध्ये भीती नाही. मग याचं कारण काय, तर याचं कारण फक्त एकच आहे की आमची चिंता तो भगवान परमात्मा करतो म्हणून आम्हाला चिंता नाही. अभंगाचं दुसरं चरण मनवोनी चिंता नाही आम्हा दासा न भेऊ गर्भवासा जन्म घेता. लोकांनी परत दुसरा प्रश्न केला, मग का हो तुकोबाराय, तुम्ही म्हणता आम्हाला चिंताही नाही भीतीही नाही. मग याचाच अर्थ असा आहे की तुम्ही निश्चिंत आणि निर्भय झालेला आहात. तुम्हाला चिंताही नाही, तुम्हाला भीतीही नाही. मग याचा अर्थ असा की तुम्ही निश्चिंत आणि निर्भय झालेला आहात. मग निश्चिंत आणि निर्भय झालेले तुम्ही संत आता या मृत्यूलोकामध्ये काय करणार? तेव्हा मला त्यांना 3ऱ्या चरणामध्ये उत्तर देतात की निश्चिंत आणि निर्भय झालेले आम्ही आमच्या मनाला वाटेल त्या वैकुंठाहून या मृत्यूलोकामध्ये येणार, इथं येऊन भक्ती करणार, अवघ जन भक्तिमय करून त्या भक्तीच्या जोरावर अवघ संसार हा सुखाचा करणार. आपुलिया इच्छा करू गदारोळ भोगू सर्व काळ सर्व सुखे. आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात की आम्ही केलेल्या भक्तीची परिसीमा झाली, भक्ती साधना सिद्ध झाली आणि त्या भक्तीच्या सिद्धीमुळे आम्हाला देवाची प्राप्ती झाली. आता देवाचा आणि आमचा संघात एवढा दृढ झालेला आहे, एवढा एक झालेला आहे की देव आम्हाला आणि आम्ही देवाला एक सेकंदभर सुद्धा विसरत नाही. त्याच्या कृपेचा परिणाम मनाला वाटेल तेव्हा इथं येऊ, मनाला वाटेल तेव्हा इथं राहू, येताना भीती नाही आणि जीवन जगत असताना चिंता नाही. विठाला अशा अर्थांचं चिंतन व्यक्त करणारा महाराजांचा अतिशय गोड असा अभंग आहे. अभंगाचा आणि अभंगाचा सरळ सरळ अर्थ मी तुमच्या पुढे मांडला. त्याचं थोडक्यात सविस्तर चिंतन असं करायचंय. तुम्ही बघा, या मृत्यूलोकामध्ये जीवन जगत असताना आपल्याला 3 प्रकारचे लोक पाहायला मिळतात. या मृत्यूलोकामध्ये जीवन जगत असताना आपल्याला 3 प्रकारचे लोक पाहायला मिळतात. त्यात पहिला वर्ग असा आहे की भक्तीच करत नाही. पहिला वर्ग असा आहे की भक्तीच करत नाही. दुसरा वर्ग असा आहे की भक्ती करून मुक्त झाला. आणि तिसरा वर्ग असा आहे की अहोरात्र देवाची भक्ती करतो, अहोरात्र देवाची उपासना करतो, पण प्राप्ती मात्र व्हायला तयार नाही. मग त्याने केलेली भक्ती कुठं चुकते, त्याने केलेली उपासना कुठं चुकते, तर विचार करायचा आहे फक्त त्या वर्गाचा. विठ्ठला हो बघा, भक्तीच करत नाही तो नास्तिक आहे. जो व्यक्ती भक्तीच करत नाही त्याला शास्त्रामध्ये नास्तिक असं म्हटलं जातं. तो नास्तिक आहे. तो भक्तीच करत नाही तो नास्तिक आहे. मग त्याला देवच मान्य नाही, त्याला भक्ती करण्याचा प्रश्न येतच नाही, निर्माणच होणार नाही भक्ती करण्याचा प्रश्न. पण सज्जनांनो एक सांगू का, नास्तिक या जगातील असा एक वर्ग आहे की अतिशय विषारी प्राणी म्हणजे नास्तिक. कसा? स्वतः भक्ती करतच नाही, स्वतः भक्ती करतच नाही आणि जो भक्ती करतो त्याला भक्ती करू देत नाही. स्वतः माळ घालीतच नाही आणि ज्यांना माळ घातली त्याची माळ राहू देत नाही. त्यामुळे अशा लोकांपासून कायम 10 फूट लांब राहायला पाहिजे महाराज, कायम 10 हात लांब राहायला पाहिजे. कारण का सांगू का, आपल्याला व्यवहारात रोजचे 3 प्रकारचे लोक अजून पाहायला भेटतात. त्यात पहिला वर्ग असा आहे
की काही लोक असतात कापुराच्या बुद्धीचे. आपण आरतीला कापूर लावतो ना, कापुरासारख्या बुद्धीचे. कापुराला जशी काडी लावली की लगेच तो कापूर पेट घेतो. एखाद्याला सांगितलं माळ घाला, तो लगेच माळ घालतो. दुसरा वर्ग असा आहे की गौरीच्या बुद्धीचे. गौरी असते आपली, गौरीला काडी लावल्यावर लगेच ती पेट घेत नाही, पण हळूहळू दुपत दुपत पेटत जाते. पण तिसरा वर्ग असा आहे की अगदी म्हशीचं ताजं शेण तुम्ही कितीही काड्या पेटवा, कितीही काड्या उघडावा, काडी पेटवली त्याला लावायला गेलं की ते हिला गार करतं. कोणाला? काडीला. त्याला म्हणतात आपण सारिके करेती तात्काळ विठाला. म्हणजे नास्तिक कोणाला म्हणायचं? नास्तिक या शब्दाची व्याख्या काय तर ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये भरपूर उदाहरणं वापरली नास्तिक लोकांकरता. माऊलीने पहिलं उदाहरण असं वापरलं की माऊली म्हणतात आकाशातून जमिनीवर गार पडते. आकाशातून पावसाळ्याच्या दिवसामध्ये जमिनीवर गार पडते, शेतामध्ये गार पडते. ती पडलेली गार तुम्ही जर हातावर घेतली तर किती मिनिटं राहील तुमच्या हातावरती? जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिट. ती विरघळून जाईल, पाणी होईल, तिचा नाश पावेन. पण एवढ्या उंचावून पडलेली गार ज्या पिकावर पडेल त्या पिकाला राहू देते का? शेतामध्ये ज्या पिकावर पडेल त्या पिकाला राहू देणार नाही. तसा हा नास्तिक स्वतः नाचतो आणि दुसऱ्याला नाचवतो. स्वतः भक्ती करत नाही, दुसऱ्याला भक्ती करू देत नाही. आणि जो स्वतःही आळंदीला जात नाही आणि जो आळंदी पंढरीने निघाला त्याला एसटी स्टँड पर्यंत पोहोचू देत नाही. विठाला. एका अतिभाविकाने कीर्तनामध्ये असं ऐकलं की तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखली. त्यानं कीर्तनामध्ये असं ऐकलं, त्याला वाटलं आपल्या जीवनाची सार्थकता ही भगवंताच्या दर्शनामध्ये आहे, म्हणून त्यानं असं ठरवलं की आपल्याला वारीला जायचं. आता वारीला जायचं, त्यानं वारीची सगळी तयारी केली. बॅग, कपडे, वळकुटी सगळं घेतलं, पिशवीत घातलं, बॅग उचलली, एसटी स्टँडवर येऊन बसला. गाडीची वाटच पाहत होता, आळंदी गाडीची वाटच पाहत होता. तितक्या त्याला एका नास्तिक हरिभक्ताची गाठ झाली. नास्तिक हरिभक्ताची गाठ झाली. तो म्हणला राम राम. म्हणला राम राम. का हो? लांबचा दौरा दिसतोय म्हणला तुमचा. तो म्हणला हो ना, मागच्या महिन्यामध्ये आपल्या गावात सप्ताह झाला, महाराजांनी सांगितलं तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखली. चाललो म्हणला पंढरपूरला, देवाचं दर्शन घेतो, कृताकृत्य होतो, जन्माची सार्थकी लावतो. असं त्या निघाल्याने सांगितल्यावर तो नास्तिकेला काय म्हटलं असन? तो नास्तिकेला काय म्हटलं असन? त्यानं पहिलाच प्रश्न सांगितला, काय कीर्तनकारांच्या नांदी लागलाय? काय कीर्तनकारांच्या नांदी लागलाय? आणि तुम्हाला सांगू का महाराज, काही लोकांना हे सहज सोपं वाटून जातं. काय? कीर्तन करणं, पखवाज वाजवणं, गायन करणं सोपं वाटतं. सोपं आहे का हे? सोपं आहे का? सोपं काय सांगू का? खाली बसून महाराज चुकला हे म्हणणं मात्र सोपं आहे. विठाला विठाला. अजून त्यात एक असा विषय आहे की ज्याला कीर्तन जमतं त्याला गायन जमत नाही, ज्याला गायन जमतं त्याला पखवाज जमत नाही, ज्याला पखवाज जमतो त्याला गायन जमत नाही, आणि ज्याला यातलं काहीच कळत नाही तो एवढ्या मंडळीला नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. विठाला. कीर्तनातून माणूस घडला जातो महाराज. कीर्तन ही आत्मकल्याणाची संधी आहे. कीर्तन ही पुरुषार्थ प्राप्त करण्याची संधी आहे. माणूस घडला जातो कीर्तनातून. माणसाने माणसाशी कसं वागलं पाहिजे त्याचं नाव माणुसकी, आणि ती फक्त कीर्तनामध्ये शिकवली जाते. तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल तुमच्याकरता मेडिकल कॉलेज आहे, तुम्हाला इंजिनियर व्हायचं असेल तुमच्याकरता इंजिनियर कॉलेज आहे, तुम्हाला वकील व्हायचं असेल तुमच्याकरता लॉ कॉलेज आहे, तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तुमच्याकरता BSc बीएड आहे, पण तुम्हाला माणूस म्हणून जगायचं असेल तर तुमच्याकरता कीर्तन हाच मोठा कारखाना आहे. विठाला विठाला. काही लोकांना 2 मिनिटं माईकवर बोलता येत नाही, पण कीर्तनकाराच्या चुका काढल्याशिवाय राहत नाही. एका भागामध्ये माझं कीर्तन झालं आणि एक जण सूचना द्यायला उठला. कीर्तन संपल्यानंतर त्यानं त्याच्या भाषेत सूचना द्यायला सुरुवात केली. तो मला थांबा, गडबड गोंधळ कोणी करू नका, या ठिकाणी महाराजांना नंबर 1च कीर्तन केलं. मी आलो नंबर 1 केलं? मला नंबर 1 या ठिकाणी महाराजांना कीर्तन केलं. तरी सर्वांनी लाईनीत दर्शन घ्या, रांगेत दर्शन घ्या. इकडच्या साईडनं महिला दर्शन घेतील आणि इकडच्या साईडनं बाया दर्शन घेतील. आता हे ज्यांना कळलं त्यांना कळलं, ज्यांना नाही कळलं त्यांना धन्यवाद. कारण कळण्यासाठी 4Gचं सिम करायला लागतं महाराज. आणि काही ठिकाणी काय होतं, टावर खालीच रेंज जात नाही. हो विठाला विठाला. तो याला म्हटला अरे काय कीर्तनकारांच्या नादी लागलाय, आपण ह्या कानानं ऐकायचं, ह्या कानानं सोडून द्यायचं कीर्तनकार लोकांचं, त्यांचं काय कानावर घ्यायचं. बरं म्हणला पंढरपूरला जातो काय करतो, 2-2, 4-4 दिवस त्या बारीमध्ये उभा राहतो. दर्शन बारीमध्ये गोल चक्रास काय घालतो, लोकांच्या धक्क्यापुक्क्याच काय खातो, पोलिसांच्या लाठ्या काट्याच काय खातो, खिसा पॉकेटच काय मारून घेतो. एवढं सगळं करून काय करतो, दिवसाची रात्र करतो, रात्रीचा दिवस करतो. देवाच्या चरणावर जातच नाही, देवाच्या चरणावर डोकंच ठेवत नाही. इतक्यात परत पोलिसांच्या गचांड्या खातो. एवढं सगळं करून काय करतो, दिवसाची रात्र करतो, रात्रीचा दिवस करतो,
देव म्हणतो, काळ्या दगडाच्या पाया पडतो, तीर्थ म्हणतो, गढूळ चंद्रभागेमध्ये आंघोळ करतो. अरे मग सज्जना, आपल्या गावात पाण्याचा का दुष्काळ पडला, दगडाचा का तोटा गेला का? तिथं आहेच काय असं त्यानं सांगितलं. महाराज तुम्हाला एक सांगू का, याची एका मिनिटात बुद्धी बदलून गेली. 2-2 तास लोक कीर्तनामध्ये बसतात पण त्यांची बुद्धी बदलत नाही. पण एका दुर्जनाची संगती घडल्यानंतर बुद्धीचा पालट झाल्याशिवाय राहत नाही. विठाला हो. त्यानं उचलली बॅग, आला घरी आल्यानंतर बायकोनं दरवाजा उघडला, हा पलंगावर जाऊन बसला. बायकोनं तांब्या आणला पाण्याचा. बायकोनं पहिलाच प्रश्न विचारला, का हो गेले नाही तुम्ही पंढरपूरला? तुम्ही पंढरपूरला गेले नाही? अहो तुम्ही बऱ्याच दिवसापासून बोंबलत होते पंढरपूरला जायचं आणि काय झालं तुमचं पंढरपूर? तो म्हणला नाही गेलो पंढरपूरला. मग ती म्हणली, अहो तुमची वारी वारी वारी. तो म्हणला, काय करायची वारी? बरं आहे घरी. विठाला हो. म्हणजे आता तुमचं चांगलं लक्षात आलं असेल की नास्तिक कोणाला म्हणायचं. नास्तिक कहता है मैं भगवान को मानता ही नहीं, लेकिन भगवान कहता है बेटा तू मुझे मान या ना मान, लेकिन मैं तुझे मानता हूं क्योंकि तू मेरी बनाई हुई दुनिया में रहता, इसलिए मैं तुझे मानता हूं. देवाला आपली गरज आहे म्हणून देव आपल्याला ठेवतो. ज्या दिवशी देवाला आपली गरज राहणार नाही त्या दिवशी देव आपल्या दारावर गर्दी केल्याशिवाय राहणार नाही. बघा हा, नास्तिक कोणाला म्हणायचं तुमच्या चांगलं लक्षात आलं. आणि याच जन्मामध्ये भक्ती करायला पाहिजे. महाराज भक्तीचं वर्म ह्याच नरदेहामध्ये आपल्याला करायला भेटतं. भक्ती कोणत्याही जन्मात करायला भेटत नाही. तुम्हाला सांगू का, तुम्ही कोणत्याही जातीचे असाल भगवान परमात्मा तुमचं कधीच तुम्हाला दूर ढकलत नाही. तुम्ही कोणत्याही जातीचे असाल तरी भगवान परमात्मा तुमच्या जातीचा विचार करत नाही. पण तुम्ही जर भगवान परमात्म्याची भक्ती केली तर खऱ्या अर्थानं तो भगवान परमात्मा एक ना एक दिवस तुम्हाला उद्धार केल्याशिवाय राहत नाही. विठाला हो. सांगू का थोडंसं महत्वाचं, एखादी नाली जर एखाद्या गावातून वाहत असेल तर त्या नालीला माझी विनंती आहे की हे नाली तू वाहते ना गावामधून, पण ज्या वेळेस तू गावातून वाहते त्यावेळेस लोक तुझ्या जवळ सुद्धा उभं राहणार नाही, इतका घाण वास तुझा येईल. पण माझी अशी विनंती आहे की तू वाहत फक्त गंगेकडे जा. तू वाहत फक्त गंगेकडे जा. जे लोक तुझ्या जवळ सुद्धा उभं राहत नाही आणि तू जर गंगेला जाऊन मिळाली ना तर तेच लोक तुझं तीर्थ घेतल्याशिवाय राहत नाही. विठाला हो. याचा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर आषाढी येईन त्यावेळेस पंढरपूरला जा, कार्तिकी येईन त्यावेळेस आळंदीला जा आणि तिथं गेल्यानंतर त्या सोहळ्यामध्ये सामील व्हा. मला असं वाटतंय की गावामध्ये तुम्हाला तंबाखूला कोणी चुना देणार नाही, पण तिथं गेल्यानंतर त्या सोहळ्यामध्ये तुम्ही जर सामील झालात तर तेच लोक तुमचं दर्शन घेतल्याशिवाय राहणार नाही. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे महाराज. भक्ती म्हणजे काय, भक्तीचा चाललाय आपला विषय. आणखीन थोडं महत्वाचं बोलून जाईन. चंदनाच्या संगतीने जर बांबू असेल तर तो चंदन त्या बांबूला कधीच सुगंधी करत नाही. चंदनाने बांबूला सुगंधी न करण्याचं कारण असं सांगितलं की तो चंदन म्हणतो हा माझ्याजवळ आयुष्यभर जरी राहिला तरी मी याला सुगंधी करणार नाही. का? कारण ह्या बांबूला गाठी आहे. गाठी चंदन सांगतो ह्या बांबूला गाठी आहे. तो चंदन म्हणतो ह्या बांबूला नुसत्या वरच्या गाठी असत्या तर त्या मी तासून काढल्या असत्या, पण हा बांबू आतल्या गाठीचा आहे. पण त्या बांबूला मी अशी विनंती करेन की हे बांबू तू एखाद्या अशा मार्गावर जाऊन उभा राहा की जिथून वारकरी आळंदीला जातात. तू एखाद्या अशा मार्गावर उभा राहा की जिथून वारकरी पंढरपूरला जातात. एखाद्या वारकऱ्याची नजर तुझ्यावर पडू दे, तुला ते तोडतीन, सरळ करतीन आणि त्या वारकऱ्याने तुला एखादी पताका लावू दे. मला असं वाटतंय की तो आयुष्यभर जरी तुला सुगंधी करू शकला नाही तर दुसरे लोक तुझी पूजा केल्याशिवाय राहणार नाही. विठाला म्हणजे आता तुमचं चांगलं लक्षात आलं असेल की जातीवंत नास्तिक कोणाला म्हणायचं. आपला पहिला वर्ग होता भक्तीच करत नाही, आपला पहिला वर्ग संपला. आपला दुसरा वर्ग असा आहे की भक्ती करून मुक्त झाला, त्याने केलेली भक्तीची ती साधना सिद्ध झाली, केलेली भक्ती फळाला आली आणि त्या भक्तीच्या जोरावर तो भगवान परमात्म्याच्या दारापर्यंत जाऊन पोहोचलाय. त्याचाही आपल्याला काही विचार करायचं कारण नाही. पण आपल्याला एका वर्गाचा विचार करावा लागेल. कोणाचा? जे अहोरात्र देवाची भक्ती करतात, अहोरात्र देवाची उपासना करतायत, पण त्यांना प्राप्ती मात्र व्हायला तयार नाही. मग भक्ती तर अशी करतो, ज्ञानोबरायांच्या भाषेत सांगायला गेलं तर ज्ञानोबराय म्हणतात की ऐसा अखंड भजन करी आणि उगान राय क्षणभर सुद्धा त्याचा वेळ वाया जात नाहीये. मग भक्ती करूनही त्याला प्राप्ती का होत नाही? तर आजच्या प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय भक्ती करणाऱ्या
श्रद्धेतून भक्ती करणाऱ्या, सद्विचारातून भक्ती करणाऱ्या भगवंताच्या भक्ताला भक्तीच्या फलश्रुतीमध्ये 4 अवस्था प्राप्त होतात. या आजच्या अभंगामध्ये सुद्धा 4 अवस्था सांगितल्या आहेत. कुठल्या? निश्चिंतता, निर्भयता, स्वतंत्रता आणि सुखरूपता. म्हणवोनी चिंता नाही आम्हा दासा, निश्चिंतता. न भिऊ गर्भवासा जन्म घेता, निर्भयता. आपुलिया इच्छा करू गदारोळ, स्वतंत्रता. आणि भोगू सर्व काळ सर्व सुखे, सुखरूपता. विठाला विठाला. तुकोबाराय म्हणतात भगवंताचा भक्त असला की तो निश्चिंत असला पाहिजे, सुखमय असला पाहिजे, स्वतंत्र असला पाहिजे, निर्भय असला पाहिजे. पण ज्यावेळेस जे तुकोबारायांकडे मंडळी भेटण्याकरता गेले होते त्यांच्याकडे महाराजांचं लक्ष गेलं. महाराजांनी त्यांना विचारलं, का रे बाबा भक्ती तर तुम्ही करताय ना? ते म्हणले, महाराज अहो रात्रंदिवस भक्ती चालू आहे. अरे मग भक्ती करून हे तुम्हाला प्राप्ती का होत नाही? तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करताय ते तरी सांगा. मग ज्या ज्या देवांची भक्ती करतो त्या त्या देवांची यादी या मंडळींनी तुकोबारायांपुढे ठेवली. त्यातील एक जण म्हणाला, खंडोबासी नवस घालोनी मुरळे हुन बैसले वो, आपुले जे का सके सज्जन ते बिवंचन भर भरिले वो, वारी मागता पोट भरे ना. दुसरा म्हणाला, महाराज माझी पण ऐका, मुंजावासी डाक घालोनी मेसाई घालविले वो, विठाला विठाला. हो. तिसरा म्हणाला, महाराज मी पण भक्ती करतो. चौथा म्हणाला, एक जण तो असा म्हणाला की महाराज ऐसी दैवते केली अनंते, नवस बहुत फेडिले वो, परी ते फलकट झाले शेवटी गळा आपुल्या येऊनी पडिले वो. मग मला सांगा, अपूर्ण असलेल्या जीवाने पूर्ण होण्याकरता भक्ती जरूर करावी. अपूर्णाने पूर्ण होण्याकरता भक्ती जरूर करावी. पण अपूर्णाने पूर्ण होण्याकरता जी भक्ती करायची ती परिपूर्णतम भगवान परमात्म्याची भक्ती करायची. परिपूर्णतम असणारा भगवान परमात्म्याची भक्ती करायची. इथं देवही अपूर्ण, भक्तही अपूर्ण. कोण कोणाला पूर्ण करणार? एक दृष्टांत सांगतो. एकाला दृष्टीदोष झाला. दृष्टीदोष झाला म्हणजे अचानक झोपेतून उठला आणि एकाचे 2 दिसायला लागले. आता एकाचे 2 दिसायला लागल्यानंतर तो एका नेत्रतज्ञ डॉक्टरांकडे गेला. डॉक्टर साहेब म्हणले, या काय होतंय? तो म्हणला, अहो साहेब अचानक झोपेतून उठलं, अचानक एकाचे 2 दिसायला लागले हो. म्हणजे बायकोनं कधी 1 कप चहा आणला तर ते 2 कप दिसतात. मला प्रश्न पडतो, हा कप घ्यावा का हा कप घ्यावा? बायकोनं कधी 1 100ची नोट दिली तर एक प्रश्न पडतो की ही नोट घ्यावा का ही नोट घ्यावा? एखाद्यानं कधी राम राम घातलं तर प्रश्न पडतो, याचा घ्यावा का त्याचा घ्यावा? माझ्या सगळ्या व्यवहारात घोटाळा झाला. तो डॉक्टर म्हणला त्याला, का रे बाबा तुला जर एकाचे 2 दिसत आहेत तर तुम्ही 4 जण इथं कशाला आले? कारण याला एकाचे 4 दिसत होते. ढाला विठाला. डॉक्टरही अपूर्ण आणि रोगीही अपूर्ण. कोण कोणाला पूर्ण करणार? तसं तुकोबाराय म्हणतायत भक्तिशास्त्रामध्ये ज्याचं जीवन पूर्ण करायचंय तो भगवान स्वयंपूर्ण नको का? तुकोबाराय त्यांना म्हणतात, अरे तुम्ही ज्या देवांकडे हात पसरवले त्या देवांची स्थिती बघा कशी. इथं जे स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्याकरता दुसऱ्याला पिडायचं काम करतात, दुसऱ्याला दुःख द्यायचं काम करतात आणि तुम्ही त्यांच्या पुढे हात पसरवले, अरे ते तुम्हाला काय देतील असं वर्णन आलं आहे बघा. आपुल्या इच्छा अनिका पिढी काय देईल बराडी, कळो येईल तयाची गोडी, अल्परोकडी बुद्धी अधिरा किंवा सेंदरी हेंदरी दैवते. कोण पूजिती भूते घेते, आपुल्या पोटाजी रडते, आपुल्या पोटाजी रडते. मागती शिते आवदान, आपुल्या इच्छा आणि का पिढी, आपुल्या इच्छा आणि का पिढी, आपुल्या इच्छा आणि का पिढी, आपुल्या इच्छा आणि का पिढी. सेंदरी हेंदरी दैवते कोण पूजिती भूते खेते, आपुल्या पोटाजी रडते, मागती शिते अवदान. तुम्ही ज्या भगवंताची भक्ती करताय तो देव कसा आहे? सेंद्रा हेंद्रा अल्पज्ञ तुकोबाराय असं त्या लोकांसमोर बोलले. पण त्यातला एक ऐकणारा अत्यंत हुशार होता. तो म्हणला, ओ महाराज शांत बसा, काहीच बोलू नका. आता आमचा देव शेंद्रा हेंद्रा जसा आहे तसं असू द्या, पण आता एक करा. काय? तुम्ही ज्या देवाची भक्ती करताय तो देव कसा आहे ते सांगा. याला शास्त्राच्या भाषेमध्ये खंडन आणि मंडन असं म्हणतात बरं का. फार गोड आहे खंडन मंडन. म्हणजे कसं, एखाद्या व्यक्तीचं जर तुम्हाला मत खंडन करायचं असेल तर तुम्हाला मंडन करण्याचं ज्ञान असलं पाहिजे. खंडन करायचं आहे ना तर मंडन करण्याचं ज्ञान असलं पाहिजे. उदाहरण सांगतो. आता समजा मी जर महाराजांना म्हणलो, महाराज तुमचा पखवाज वाजवणं चुकला हो, महाराज तुमचा पखवाज वाजवणं चुकला. आता एवढ्या समाजामध्ये त्यांचा अपमान झाला. ते म्हणले, बाळू महाराज माणूस चुकू शकतो
माणूस चुकीचा पुतळा आहे. बरं चुकला चुकू द्या, जाऊ द्या. बरं मला एक सांगता का? म्हणलं काय? मी ज्या ठिकाणी चुकलो किंवा मी जो बोल वाजवताना चुकलो तो बोल तुम्ही मला वाजून दाखवता का? मी म्हणलं हे आपल्याला काय येतं बा, मग गपचिप कीर्तन कर. येत नाही ना, तोंडच घालू नको. विठाला विठाला. हो, तुमचे सुद्धा हेच अनुभवी संसारातले, हेच अनुभवी संसारातले तुमचे सुद्धा. एक जण सकाळी सकाळी उठला, चहा पाणी घेतला, आंघोळ केली, तालुक्याच्या गावाला गेला. आता तालुक्याच्या गावाला गेल्यानंतर त्याला तिथं कामं करता करता 12-1 वाजला. तिथं ते कामं करता करता सकाळी चहा पिऊन गेलेला होता. कामं करता 12-1 वाजला. सायकल चालवत गेला होता. परत सायकल चालवत चालत घरी आला. घामाघूम झाला. चैत्राचा महिना होता, उन्हाळ्याचे दिवस होते. घामाघूम झाला. पटकन सायकल स्टँडला लावली, घरामध्ये गेला. बायकोने पाणी दिलं, बायकोनं पाट मांडला, हा पाटावर बसला. बायकोनं ताट मांडला, हा ताटावर जेवायला बसला. आता ताटावर जेवायला बसल्यानंतर हे पहिलंच वैतागील गिराईक होतं. ती बाई सुद्धा मोठ्या कौतुकानं त्याच्या ताटाजवळ जेवायला बसली. हो, तिला वाटलं आपल्या हातची भाजी खातीन, आपल्या हातची चपाती खातीन, तेवढंच मेलं गोड गोड म्हणतील, तेवढंच मेलं चांगलं चांगलं म्हणतील, जीवनामध्ये दुसरं आहेच काय असं त्या बिचारीला वाटलं. आता वाटल्यानंतर हे पहिलंच वैतागील गिराईक होतं. लांब सायकल चालवत गेलं होतं, सकाळी चहा पिऊन गेलेलं होतं, घरी आलं वैतागेलं होतं. यानं पहिलाच घास तोंडामध्ये टाकला, बायकोला म्हणला असतो भाजीच बिघडवली. दुसरा घास तोंडामध्ये टाकला, तो म्हणला असतो पार भाजीची चव बिघडवली. तिसरा घास तोंडामध्ये टाकला, तो म्हणला आज तुला कशीच भाजी जमली नाही. बाईची तळपायची आग मस्तकाला गेली, डोळे लाल केले, उठली, पाय आपटीत किचन रूम मध्ये गेली, भाजीचं पातेलं आणलं आणि याच्या पुढं दानकन ते भाजीचं पातेलं आदळलं. बाई म्हणली एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, भाजी जमली नाही, भाजी जमली नाही, मग करून दाखवता का? तो म्हणलं हे आपल्याला काय येतं बा? अरे मग गपचिप कीर्तन, गपचिप आहे ना, विढाला विढाला. हो, कोणीही असो, व्यवहार असो किंवा अध्यात्म असो, खंडन करायचं ना तर मंडन करण्याचं ज्ञान असलं पाहिजे. तसं तुकोबारायांकडे जो आलेला होता तो हुशार होता. तो म्हणला महाराज आमचा देव जसा आहे तसा असू द्या, फक्त तुम्ही ज्या देवाची भक्ती करताय तो देव कसा आहे ते सांगा. महाराज म्हणतात तो देव कसा आहे? महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात घोडे भाविक हे जुनाट चांगलं. घोडे भाविक हे जुनाट भोळे भाविक हे जुनाट भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे तुकोबराय म्हणतात तुमच्या देवासारखा माझा देव मुळीच नाही. मग कसा आहे? तैसा नव्हे नारायण जग व्यापक जनार्दन तुका म्हणे त्याचे करा चिंतन वंदू चरण येती सकळा आपुल्या इच्छा आणि कपिडी. तुकोबराय म्हणतात तुम्ही ज्या भगवान परमात्म्याची भक्ती करता तो देव अपूर्ण आहे, पण मी ज्या देवाची भक्ती करतो तो सर्वज्ञ आहे. तुम्ही ज्या देवाची भक्ती करतात तो अल्पशक्तिमान आहे, पण मी ज्या देवाची भक्ती करतो तो सर्व शक्तिमान आहे. कसा आहे तो भगवान परमात्मा? जो या देवा चाही देव, जो या देवाचाही देव बळीया माझा पंढरीराव. तुकोबराय म्हणतात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही ज्या देवाची भक्ती करता तो अपूर्ण आहे, पण मी ज्या देवाची भक्ती करतो तो परिपूर्ण आहे. नुसता परिपूर्ण नाही, मग कसा? परिपूर्णतम आहे. विठाला विठाला. त्या परिपूर्णतेची जाणीव गर्गाचार्य गर्ग संहितेमध्ये करून देतात. गर्गाचार्य असं म्हणतात श्रीकृष्ण हा अन्य एव हि न परिपूर्णतम साक्षात. श्रीकृष्ण अन्य एव हि एक कार्यार्थ आगत्यम कोटी कार्यम चकार. हा परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण हा अन्य एव हि न, श्रीकृष्णाशिवाय दुसरा कोणी नाही. एक कार्यार्थ आगत्यम, एका कामाकरता येतो, कोटी कार्यम चकार. हा कोट्यावधी काम करून जातो. मग मला सांगा, ज्यावेळेस भगवंतानं अवतार घेतले त्यावेळेस कमी कामं केले का? किती कामं केले? श्रीकृष्ण अवतारामध्ये किती कामं केले, किती खोड्या केल्या, किती लीला केल्या. त्या खोड्या मला इथं सांगणंही शक्य नाही आणि तुम्हाला इथं ऐकणंही शक्य नाही. तुम्ही म्हणाला असं का? सांगण्याकरता मला माहिती पाहिजे ना, ऐकण्याकरता तुम्ही थांबले पाहिजे ना. विठाला विठाला. एकनाथ महाराजांनी गवळणीच्या द्वारा त्या खोड्या रेखाटल्या. एकनाथ महाराज म्हणतात अवघ्या मिळवणी गवळणी देती यशोदे गारानी
खाऊन दही दूध तूप लोणी अवघी फोडली विरजणी हे ग बाई आम्हासी पावे ना यशोदे बाळ तुझा काना कोठवरी सोसू हा धिंगाणा. एक एक गवळण खोड्या सांगायची पण यशोदा म्हणायची तुम्ही माझ्या बाळाला तसं धरूच नका, खोड्या करतो म्हणून असं सांगूच नका. आता इथं बसलेल्यांपैकी कोणत्या आईला वाटन की आपलं पोरग खोड्या करतं बा? खरं वाटणारच नाही तुम्हाला. यशोदा म्हणायची माझा कृष्ण कसा आहे सांगू? 5 वर्षाचे माझे बाळ गे, बाळ दिसतय गोजिरवाने गे, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. माझा कृष्ण खोड्या करत नाही. तरी गवळणी म्हणायचे आम्ही तुला किती जरी सांगितलं ना, आम्ही तुला किती जरी सांगितलं की तुझा कृष्ण खोड्या करतो, तुला खरं वाटायचं नाही. कारण तुझा काना कसा आहे? लाडका हा कान्हा बाई तुलाच गोड वाटे, याच्या खोड्या किती सांगू, याच्या खोड्या किती सांगू, महिपत्र सिंधू आटे, लाडका हा कान्हा बाई तुलाच गोड वाटे. विठाला 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 मग असा जो भगवान परमात्मा आहे तुकोबाराय म्हणतात मी त्याचा भक्त आहे की जो परमात्मा सर्वज्ञ सर्वव्यापी सर्व शक्तिमान आहे. मग तिथं बसलेल्या त्या लोकांच्या लक्षात आलं आणि त्यांनी सांगितलं महाराज आम्ही केलेली भक्ती वाया गेली, आम्ही केलेली उपासना वाया गेली, पण आता आमची एक विनंती आहे तुम्हाला की आमचं सुद्धा जीवन निश्चिंत निर्भय स्वतंत्र आणि सुखमय व्हावं. याच्याकरता विनंती एवढी आहे की आमचं चित्त त्या भगवान परमात्म्याच्या चरणावर लवकर लवकर आकृष्ट होण्याकरता काहीतरी विशेष चिंतन सांगा. तुकोबाराय म्हणतात विशेष चिंतन सांगा, ऐकायचंय का? तर महाराजांनी भगवंताकरता 4 विशेषणं वापरली. त्यात पहिलं विशेषण असं आहे की भोळे, दुसरं आहे भाविक, तिसरं आहे जुनाट आणि चांगले. भोळे, भाविक, जुनाट, चांगले. आता पहिलं जे विशेषण आहे ते आहे भोळा. भोळा या शब्दाचा अर्थ आपण बावलट काढतो, देव बावलट आहे का हो? मग का हो महाराज त्याला भोळा म्हणण्याचं कारण काय? तर भोळेपणाचा आविष्कार त्याच्या जीवनामध्ये धारण करतो म्हणून त्याला भोळा म्हणतात. विठाला विठाला हो, भोळेपणाचा आविष्कार त्याच्या जीवनामध्ये धारण करतो म्हणून त्याला भोळा म्हणतात. देव भोळा नाही महाराज, देवाला बावलट म्हणतो आपण. काय भोळा या शब्दाचा अर्थ बावलट करतो, देव बावलट आहे का? देवाला बावलट म्हणणं म्हणजे भर दुपारी 12 वाजता सूर्यावर थुकण्यासारखं आहे. भर दुपारी 12 वाजता सूर्य कुठं असतो? तुमच्या डोक्यावर. तुम्ही थुकला असता तुमचा सूर्य का सूर्याच्या पलीकडे थुका जाणार आहे का? जेवढ्या स्पीडनं तुम्ही थुकाल तेवढ्या स्पीडनं तुमच्या चेहऱ्यावर येऊन पडन. तसं देवाला बावलट म्हणणं म्हणजे भर दुपारी 12 वाजता सूर्यास्त थुकण्यासारखं आहे. तसं तुकोबाराय म्हणतात आमचा भगवान परमात्मा भोळा नाही, चतुर तो शिरोमणी. मग का हो महाराज भोळा म्हणण्याचं कारण त्याला की एवढंच आहे की तो भोळेपणाचा आविष्कार जीवनामध्ये धारण करतो. दुसरं विशेषण आहे भाविक. भाविक या शब्दाचा अर्थ असा आहे की वैकुंठ, क्षीरसागर, शेषशाही आणि लक्ष्मी या सर्वांना टाळतो आणि वैष्णवांच्या मेळ्यामध्ये येऊन मिळतो. ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. तिसरं विशेषण आहे जुनाट. जुनाट या शब्दाचा अर्थ असा आहे, जुनाट या शब्दाचा अर्थ असा आहे की सगळ्यांच्या अगोदरचा आणि सर्वांच्या नंतरचा. म्हणजे कसा? जेव्हा कोठेच काही नव्हतं तेव्हा सुद्धा हा भगवान परमात्मा होता आणि जेव्हा काहीच राहणार नाही तेव्हा सुद्धा हा भगवान परमात्मा राहणार आहे. म्हणून जुनाट आणि चांगला म्हणण्याचं त्याला कारण असं आहे, चांगलं म्हणण्याचं कारण त्याला असं आहे की अतिशय सुंदर, अतिशय मनमोहक. किती भगवान परमात्मा सुंदर माऊली वर्णन करतात. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न टिळ फाकती प्रभा. मग असा जो भगवान परमात्मा आहे मी त्याचा भक्त आहे की जो परमात्मा सर्वज्ञ सर्व शक्तिमान आहे. मग मी त्याचा भक्त आहे, मी त्याची भक्ती करतो. अभंगाचं पहिलं चरण. भोळे भाविक हे जुनाट चांगले, होय तैसे केले भक्ती भावे. विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये, विठोबा आणि मग तुकोबाराय म्हणतात आम्ही जीवन जगत असताना आम्हाला चिंता नाही, म्हणावोनी चिंता नाही आम्हा दासा. आम्ही जीवन जगत असताना आम्हाला चिंता नाही. मग याचं कारण काय? तर आमची चिंता तो भगवान परमात्मा हरण करतो म्हणून आम्हाला चिंता नाही. चिंता या मृत्यूलोकामध्ये कोणाच्या पाठीमागं नाही सांगा बरं? प्रत्येकाच्या पाठीमागं चिंता आहे, कशाची ना कशाची तरी चिंता आहे.
पण चिंता ही आपल्याला प्रत्येकाच्या पाठीमागं दिसते. चिंतेचा फरक एवढा आहे की जी चिंता माझ्या मागं असेल ती तुमच्या मागं नसेल, जी तुमच्या मागं नसेल ती इतर कोणाच्या मागं नसेल, पण चिंता प्रत्येकाच्या पाठीमागं आहे. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. हा विठ्ठल जय जय विठ्ठल, हरी जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल, हरी हरी जय विठ्ठल जय जय. हा बोलिले पुरे वेळे वाकुळे कराज महाराज महाराज तुम्ही नाही उच्चारिला रे कारव्या फुला. हा तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. पराग महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.